मिळवण्यासाठी आवश्यक असते मार्गदर्शन. योग्य असं मार्गदर्शन, योग्य असे संस्कार योग्य वयात योग्य वेळी झाले तर नक्कीच आपलं जीवन हे सुकर आणि चांगलं घडेल. तर आजचे विशेष असे मान्यवर सन्माननीय संतोष भाऊ जाधव, आध्यात्मिक व बाल संस्कार मार्गदर्शक कारवाडी. मी विनंती करतो सरांना की आम्हा सर्वांना आपण संस्काररूपी मार्गदर्शन करावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमो मायभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो कर्मभूमी जियाजसाठी पडो देह माझा नमामि नमामि. या विद्यालयाचे संस्थापक आदरणीय वंदनीय शेटे सर, आमच्या कारवाडी शहा परिसरामध्ये या संस्थेचं सर्वत्र नाव आहे, परंतु आता सर परवाच दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी आपल्या शाळेमध्ये येणारे एक विद्यार्थी त्याचे पालक भेटले आणि तुमच्याबद्दल थोडंसं बोलत असताना सर खूप भाग्यवान आहे म्हणे. त्यांना दुसऱ्या शब्दात बोललं की भाग्य असं ठरत नसतं, त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, खूप परिश्रम करावे लागतात, खूप मनस्ताप सहन करावा लागतो. आणि जो हे सहन करतो त्याचं भाग्य उदयाला येतं, त्याचं भाग्य उजळलं असं म्हणतो. म्हणून ही संस्था जी मोठी होत आहेत, मोठं होणारच आहेत सर, त्याच्या पाठीमागे तुमचं खूप मोठं योगदान, कष्ट आहे, त्रास आहे आणि तुम्हाला साथ देणारे सर्वच गुरुजन, सर्वच तुमचा स्टाफ खूप चांगला भेटलेला आहे. म्हणून तुमच्या सर्वांना गुरुजनांना मी प्रथम वंदन करतो. कारण गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीयेत. आजच्या वातावरणामध्ये उद्याची पिढी वाढत असते. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार नव हिंदवी जगाचे, तुम्हीच शिल्पकार. हे आजचे जे मुलं असतात तुम्ही घडवतायत, त्याच्यामध्ये नुसतं तुम्ही ज्ञान देत नाहीये. नुसतं पालकांना पण सांगतो का ह्या शाळेमध्ये नुसतं ज्ञान, नुसती माहिती, नुसती घोकमपट्टी आणि नुसतेच 90% पडले, 97% पडले, 100% पडले एवढं दिलं जात नाही. ते दिलंच जातं, पण त्याच्याबरोबर संस्कार दिले जातात. खऱ्या अर्थाने हे ज्ञान मंदिर आहे. म्हणून आपल्या गुरुजनांसाठी एकदा विद्यार्थ्यांना सांगितलं, टाळ्या वाजवा बाळांनो. हे विद्या मंदिर, हे ज्ञान मंदिर, इथं माणूस बनवण्याचं हे मंदिर आहे. आणि हे करत असताना आचार्य चाणक्याने एका ठिकाणी म्हटलेले आहेत, शिक्षक कभी सामान्य नहीं होता, निर्माण और प्रलय दोनों उसी के गोद में खेलते हैं. भगवान कृष्ण प्रभू रामचंद्र हे अवतारी पुरुष आपण मानतो. भगवान कृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकले. भगवान कृष्ण विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये शिकले. भगवान कृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस विद्या ग्रहण केली, निरोम समारंभाचा मित्रांनो ज्यावेळेस वेळ आली, त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थी आपल्या गुरुजींचं दर्शन घेत होता. दर्शन घेत असताना भगवान कृष्णांनी ज्यावेळेस आचार्य सांदीपनींचं दर्शन घेतलं आपल्या गुरुजींचं, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून टप टप असे अश्रू बाहेर पडले. कोण रडतंय म्हणून बघितलं तर सांदीपनी ऋषींनी बघितलं का श्रीकृष्ण साक्षात भगवंत तुम्ही रडतायत. त्यावेळेस भगवान कृष्णांनी सांगितलं का मी जरी परमेश्वर असेल तर त्याला घडवणारे तुम्ही आहात. शब्द बदलत गेले. ज्याचं आचरण स्वतःही शुद्ध आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना आचरण शुद्ध करायला लावतो तो आचार्य. त्यालाच पुढे नाव पडलं गुरुजी. गुरु पहिला अक्षर आहे अज्ञान, गुरु मधलं अज्ञान अंधकार, रु म्हणजे नाश करणारा. जो तुमच्या आमच्या मधला अज्ञानाचा अंधकाराचा नाश करतो, तिमिराचा नाश करतो, ते गुरुजी. पुढंच त्यांना पुढं मास्तर नाव पडलं. मा म्हणजे आई, आईच्या स्तरावरती येऊन जो शिकवतो प्रेमाने त्याला मास्तर म्हटलं. त्यालाच पुढे आता टीचर म्हणतात, त्यालाच पुढे शिक्षक म्हणतात. त्या सर्व गुरुजनांना वंदन करीत असताना मित्रांनो, दर रविवारी मी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कारवडीला असताना अनेक ठिकाणी कथा प्रवचन करीत असताना अशा अनेक काही समस्या निर्माण झालेल्या शालेय विद्यार्थी जीवनामध्ये, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्या सांगणं आणि त्याच्यावरती मार्गदर्शन करणं एक आज काळाची गरज झालेली आहे.
आणि ह्या जगामध्ये माणूस घडवणारं सर्वात मोठं विद्यापीठ जर कुठलं जर असेल तर ती म्हणजे आई आहे. स्पर्धा खूप आहे, जीवघेणी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये मुलं टिकले पण पाहिजे, पण त्या स्पर्धेमध्ये टिकत असताना त्या मुलांचा आत्मविश्वास खालावला नाही पाहिजे. ही पण काळजी आज आई वडिलांनी घेणं गरजेचं आहे. माणूस घडवणारं एकमेव विद्यापीठ म्हणजे ते म्हणजे आई. आज स्पर्धा खूप आहे आणि आजकाल बरेचसे आई वडील हे तुलना करतायत विद्यार्थ्यांची. इतक्यातच आदरणीय वैजापूरकर सरांनी खूप सुंदर सांगितलं. सुरुवातीलाच त्यांना मी बघितलं आणि बघता क्षणी त्यांना मी तसं एक वाक्य बोलून पण दाखवलं, सर तुम्ही जेवढे मोठे दिसतात ना त्याच्यापेक्षा जास्त नम्रता तुमच्यामध्ये आहे. आई वडिलांना मी एवढं सांगू शकतो का मुलांची कुणाची तुलना करू नका. परमेश्वराने प्रत्येकाला वेगळं बनवलेले आहेत. ह्या वस्त्राते विनितो कोण एकासारखी नसती दोन. एक विद्यार्थी होता, सत्य घडलेली घटना सांगतो एका मिनिटामध्ये. तो विद्यार्थी शाळेमध्ये अभ्यास करायचा नाहीये, मतिमंद म्हणून त्याला अगदी शाळेतल्या शिक्षकांनी जाहीर करून टाकलं. एक दिवस त्या शाळेतल्या शिक्षकांनी बोलवलं त्या मुलाच्या आईला की तुमच्या विद्यार्थ्याला घेऊन जातो, अजिबात शिकत नाहीये, अभ्यास करीत नाहीये, तो मतिमंद असला पाहिजे, तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे दाखवा. आई त्या मुलाला घरी घेऊन आली. ऐकण्यासारखं आहे. आई त्या मुलाला घरी घेऊन आली आणि घरी घेऊन आल्यानंतर मुलाने विचारलं, आई मला शाळेतून का बरं घरी आणलं ग? त्यावेळेस त्या आईने सांगितलं, बाळ शाळेमध्ये खूप शिक्षक शिकवतायत, पण तू इतका हुशार आहेत ना, तसे शिक्षक तुला शाळेमध्ये उपलब्ध नाहीयेत. तसे शिक्षक तुला शाळेमध्ये उपलब्ध नाहीयेत, म्हणून मी घरी घेऊन आले. आईने त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होऊन दिला नाही. तो मुलगा शेवटी आईने शिकवलं मोठा झाला. आणि आई रोज महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्या रोजनिशीमध्ये डायरीमध्ये लिहून ठेवायची. आणि तो विद्यार्थी एक दिवस जागतिक लेवलचा एक कीर्तिमान आपल्या स्तरावरती खूप मोठा उच्च शिक्षित झाला. आई वारली आणि आई वारल्यानंतर तो घरी आल्यानंतर आईचा अंत्यसंस्कार केला. आणि आईचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या जुन्या कपाटामध्ये तो चाळीत असताना एक डायरी सापडली. त्या डायरीमध्ये आईने ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी रोजनिशीमध्ये लिहून ठेवायच्या, आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवायची, त्याच्यामध्ये सापडलं त्या मुलाला. आणि सापडलं आणि आज माझ्या मुलाला शाळेतून घरी काढून दिलं, कारण माझा मुलगा मतिमंद आहेत, वेडा आहेत. हे खाली ज्यावेळेस वाचलं त्या मुलाने लिहिलं खाली पूर्ण ओळी करून घेतल्या त्या मुलाने. आई खरोखर मी मतिमंद होतो, आई खरोखर मी वेडा होतो, पण तू मला जे प्रेमाने शिकवलं ना तो मी आज घडलो. खाली नाव लिहिलं थॉमस एडिसन. आई काय करू शकते? थॉमस एडिसन. असो, हे करीत असताना तुलना करू नका. कारण मी माझं सांगतो बाळांनो, मला 10वीला असताना 53% होते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे सत्कार सर आता 99, 95, 98% सत्कार माझ्या हातून होत आहेत. मला लाज वाटते. जीवनात सक्सेस होण्यासाठी मार्क मिळवलेच पाहिजे, पण नाही मिळाले म्हणून लगेच अपसेट होणं, तुलना करू नका. तुलना आज बघा, घोड्याची तुलना एखादा जर गाढवाशी जर करीत असेल, गाढवाची तुलना जर एखादा बदकाशी करीत असेल, बदकाची तुलना जर एखादा माशाशी करीत असेल, माशाची तुलना जर एखादा गरुडाशी करत असेल, तर तुम्ही काय म्हणाल त्याला? शहाणा म्हणाल का? वेड? मी पुढचं काय बोलत नाही, ते आपण समजून घ्या. आणि सर्वात महत्वाचं, हे शिकत असतानाही खूप मोठ्या प्रमाणात समस्या वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षा तरुणांच्या आत्महत्या जास्त वाढत चाललेल्या आहेत. गिव्ह मी 100 नचिकेताच, आय विल चेंज दी वर्ल्ड. स्वामी विवेकानंदांनी जे तरुण मागितलेले आहेत ते नचिकेत प्रवृत्तीचे मागितलेले आहेत. आणि मग आपला सर्वात महत्वाचा, सर्वात पुरातन, सर्वात सभ्य, सर्वात महान आपल्याला असलेला आपली संस्कृती, आपला इतिहास, तो मुलांना सांगणं गरजेचं आहे. मातृदेवो भव सांगणारा आमचा इतिहास आहे, राष्ट्रदेवो भव सांगणारा आमचा इतिहास आहे, राष्ट्राच्या एका तत्वासाठी प्राणाची आहुती द्यायला सांगणारा आमचा इतिहास आहे. परंतु अशा महान इतिहासाचा आम्हाला विसर पडला, हाही एक इतिहास आहे. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जो राष्ट्र अपना इतिहास भूल जाता है उसका भूगोल भी बिगड़ जाता है. आणि बिघडला ना आमच्या हातून. इराण गेला, इराक गेला, सौदी अरेबिया गेला, पाकिस्तान गेला, अफगाणिस्तान गेला, बांगलादेश गेला. आता जो नकाशा दिसतोय त्याच्यातला काश्मीर जवळजवळ गेलेला आहे 70%.
जो दिसतोय नकाशा त्याच्यातले 9 राज्य आमच्या हातातून जवळजवळ गेलेले आहेत. आणि ह्यासाठी आपल्या मुलांना आपला संस्कृती, आपला धर्म सांगणं गरजेचं आहे. आमच्या मुलांना राम आणि कृष्ण सांगणं गरजेचं आहे. आमच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज सांगणं गरजेचं आहे. आमच्या मुलांना सीता, अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, सावित्रीबाई फुले, जिजाऊ सांगणं गरजेचं आहे. जर आज ते जर सांगितलं तर निश्चित आपलं भारताचं आणि आपल्या कुटुंबाचं भवितव्य हे उज्ज्वल असणार आहे. मग आमचा धर्म सांगतो काय, आमचं राष्ट्र सांगतो काय? अयम निजम परवेत्ती गणनाम लघुचेतसाम उदारचरिता नाम तू वसुदैव कुटुंबकम. हे माझं हे तुझं असं जो म्हणतो ना तो अल्पट बुद्धीचा आहे, तो अल्पबुद्धीचा आहे. उदारचरिता नाम तू वसुदैव कुटुंबकम. ही पृथ्वी, ही वसुधा, ही माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे. ही सांगणारी आपली संस्कृती आहे. ही सांगणारी आपली संस्कृती आहे. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्व भद्राणी पश्यंतु मा कच्चित दुःख भाग भवेत. हे परमेश्वरा सर्वांना सुखी कर. ज्ञानेश्वर माऊली सांगतात पसायदानामध्ये, जो जे वांछील तो ते लाहो. तुकोबा दादा सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. हे सांगणारी आमची संस्कृती आहे. म्हणून विज्ञानाच्या वाटेवरती जात असताना अध्यात्माची पण दुसरी बाजू आहे जीवनामध्ये, आणि तीच आपल्याला सांगणं गरजेचं आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकले धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. अन्यथा पुढची परिस्थिती भयानक निर्माण झालेली आहे. पुढचं भविष्य जर बघितलं तर अंगावरती रोमांच निर्माण होत आहे. सज्जनो, बांगलादेशमध्ये काय चालू हे नव्याने सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. हे नव्याने सांगेल. म्हणून विज्ञानाबरोबर अध्यात्म, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण एका ठिकाणी म्हटलेलं आहे, विज्ञानाला अध्यात्माची बैठक द्या आणि अध्यात्माला विज्ञानाची बैठक द्या. जितकं आवश्यक विज्ञान आहे तितकंच आवश्यक अध्यात्म आहे. विज्ञान हे व्यक्ती आणि विश्व यांच्या बहिर्मुख व्यवस्थेचा विकास करतं, आणि अध्यात्म हे व्यक्ती आणि विश्व यांच्या अंतर्मुख व्यवस्थेचा विकास करतं. विज्ञान हे विनाशकारी नसावं याची जाणीव अध्यात्म करून देतं, आणि अध्यात्म हे अंधश्रद्धायुक्त नसावं याची जाणीव विज्ञान करून देतं. म्हणून जितकं आवश्यक अध्यात्म आहे तितकंच आवश्यक हे विज्ञान आहे. म्हणून मित्रांनो, विज्ञान आणि अध्यात्माची याची सांगड घालून आपल्याला आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करायचंय. आणि पुढे जात असताना मी आई वडिलांना सांगू इच्छितो, मुलांसाठी थोडासा वेळ द्या बरं का. काय झालं, या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप व्याप वाढलेला आहे, कामं वाढलेले आहेत. परंतु आपल्या संध्याकाळी आई वडिलांना विनंती करेल, हात जोडतो, परंतु बरेचसे मुलं जे वाया गेलेत ना, ते आई वडिलांनी त्यांना व्यवस्थित वेळ दिला न दिल्यामुळं रोज संध्याकाळी 2 तास 3 तास मुलांची संवाद साधा. आज तुला काय शिकवलं, तुझा कोण मित्र आहेत, कोण मैत्रिणी आहेत. आमच्याकडे ज्या तरी आई वडील जबाबदार आहे असं मला वाटू राहिलं. शिक्षक जबाबदार नाहीये. कारण मला लहानपणापासून जेवढे गुरुजन आतापर्यंत मला जेवढे भेटले, कुठल्याही गुरुजनांनी मुलांना वाईट शिकवलेलं नाहीये. आणि मुलांनी सुद्धा त्याची जाणीव ठेवावी. एकच विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो, तुम्ही बाळांनो आता शाळेमध्ये आलेले आहेत ना, यशस्वी व्हायचं ना, तुमचं ध्येय निश्चित करा. तुम्हाला काय बनायचंय. मागे एका शाळेमध्ये गेलो, असेच काही मुलं बसलेले होते. एका मुलाला विचारलं, तुला काय व्हायचं? तो म्हणे, मला चिंगीचा नवरा व्हायचंय म्हणे. डीएड कॉलेजला गेलो होतो माग, संजीवनी डीएड कॉलेजला, तिथं गेलो. एका मुलीला विचारलं, तुला शिक्षिका कशासाठी व्हायचंय? ती म्हणे, शिक्षकांना खूप चांगला पगार असतो, नवरा चांगला मिळतो म्हणे, शिक्षक म्हणून शिक्षक व्हायचंय म्हणे. असे कधी कधी ज्यावेळेस प्रश्न ऐकायला मिळतात. परंतु आपण शाळेत शिक्षण घेत असताना आपल्या घरी आई वडील खूप कष्ट करतात. एक शेवटचं उदाहरण देतो. मी पाठीमाग एक 15 दिवसापूर्वी स्वर्गीय गडाख नाना, माझे आमदार सिन्नरचे, त्यांच्या संस्थेमध्ये लेक्चर द्यायला गेलो होतो. 1400 विद्यार्थी होते सर तिथं माझं लेक्चर झाल्यानंतर, मार्गदर्शन झाल्यानंतर मी मुलींना पुढे बोलवतो. कोणत्या मुलींना? ज्या मुलींचे आई वडील वारलेले. कोणाची आई वारली, कोणाची वडील वारले. प्रत्येक मुलाने सांगितलं, माझी आई वारली, कोणाच्या कोरोनामध्ये गेले, कोणाचा अटॅक केला, कोणाचा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये एक 6वीची मुलगी माझं एक लक्ष वेधून घेतलं, ह्या मुलीचं नेमकं कोण वारलेलं असेल. कारण त्या मुलीचे कपडे मळालेले होते, फ्रॉक फाटलेली होती, डोकं विंचरलेलं नव्हतं 8 दिवसापासून. ह्या मुलीचं कोण वारलं असेल. आणि बाळांनो, त्या मुलीने माईक ज्यावेळेस हातात घेतला, त्या मुलीने सांगितलं, माझे आई आणि बाबा दोन्ही पण वारलेले आहेत. म्हणलं, कसे काय वारले? म्हणे, ट्रकचा ऍक्सिडेंट झाला, ट्रक खाली दोघं पण गेले. म्हणलं, मग आता तू कुठं राहते, तुला कोण आहे अजून? म्हणे, मला एक भाऊ आहे आणि मी एकटी. मग आता तू कुठं राहते? म्हणे, मी आत्याच्या घरी राहते. आत्या काय करते? म्हणे, आत्या दुसऱ्या तिला रोजाना जाते. मग तुझा शाळेचा खर्च कोण घेतं? त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं का, मी सुट्टीच्या दिवशी
आत्याबरोबर शेतात रोजाने निंदायला जाते दुसऱ्याच्या घरी. बघा, त्या मुलीची आई जर जिवंत जर असते बाळांनो, मान्य आहे परिस्थिती गरिबीची, पण कमीत कमी कपडे तर धुवून दिले असते. मान्य आहे कपडे फाटले, फ्रॉक फाटली, कमीत कमी आईने शिवून तर दिले असते. बरोबर. आणि बाप जर जिवंत असताना माझ्या मुलीची फ्रॉक फाटली काय, बापाने उधार का होईना मुलीला नवे कपडे आणूनच दिले असते. काय मत आहे तुमचं? तुम्ही सहज म्हणता आई तू माझ्यासाठी काय केलं, पप्पा तुम्ही माझ्यासाठी काय केलं, माझ्यासाठी तुम्ही तर काहीच करत नाहीये. पहाटे लवकर आई उठते, तुमचा डबा करून देते. बहुतांश मुलं मुली इथले शेतकरी वर्गातले, बरोबर. दिवसभर वडील शेतामध्ये काम करता, कुणासाठी करता मला सांगा बरं? तुमच्यासाठी करता. मग आई वडिलांना उलटून बोललं पाहिजे, आई वडिलांना टाकून बोललं पाहिजे. अभ्यास सोडून जास्त काळ मोबाईल टीव्ही बघितला पाहिजे, नाही बघितलं पाहिजे ना. तर असो, म्हणून रोज आपल्या आई वडिलांचं दर्शन घेत चला. आपला इतिहास बघा, खूप महान, खूप पुरातन असा इतिहास आहे. झालेली सेवा आमच्या गुरुजनांच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद सर. आई वडिलांचं महत्व आपण विषद केलं, एक संस्काररूपी मार्गदर्शन आम्हाला केलं.